हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर. या न्यू इयरमध्ये तुम्हाला जे जे काही हवं असेल ते सगळं तुम्हाला मिळू दे आणि तुम्ही ते सगळं अचीव कराल. खूप सारा सक्सेस सगळ्यांना मिळू दे. सो लेट अस स्टार्ट. आपला जो आजचा चॅप्टर आहे तो म्हणजे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2. याच्या आधीच्या सगळ्या चॅप्टर्सचे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्सचे व्हिडिओज आहेत ते मी अपलोड केलेले आहेत. आणि या चॅप्टरमधले जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत किंवा इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत किंवा असे कोणते टॉपिक्स आहेत जे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, हे सगळं आपण पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. हा जो पहिला भाग आहे रिप्रोडक्शनवाला, त्याच्यामध्ये तुम्हाला एक बेसिक आयडिया दिलेली आहे की नेमकं लाईफ प्रोसेस काय आहेत, कसे आहेत. त्यासोबतच हा जो पार्ट आहे हा तुम्ही स्किप करू शकता. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन यांच्यामध्ये डिफरन्स जो आहे तो तुम्हाला करायचा आहे. कारण तुम्हाला शॉर्ट नोट वगैरे नाही विचारलं जात, त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स विचारला जातो. आणि तुम्ही जर डिफरन्स केलात आणि जर तुम्हाला इवन इनकेसमध्ये म्हणजे इनकेस कधी जर आलं शॉर्ट नोट, तर तुम्ही ते जे सगळे पॉईंट्स आहेत ते तुम्ही सगळे आहे असे लिहू शकता. सेक्शुअलचे सेक्शुअलमध्ये, असेक्शुअलचे असेक्शुअलमध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे फक्त डिफरन्स करा. याच्यामधला डिफरन्समध्ये काय काय आलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा असेक्शुअल रिप्रोडक्शन काय आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन काय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये गॅमेट्सची इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्स इन्व्हॉल्व आहेत. नेक्स्ट आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये फक्त सिंगल पॅरेंटची रिक्वायरमेंट असते. सेक्शुअलमध्ये 2 पॅरेंट्स पाहिजेत कारण 2 गॅमेट्स लागतात. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मायटोटिक डिव्हिजन नेची प्रोसेस होते, पण सेक्शुअलमध्ये मिओटिक डिव्हिजन असावं लागतं. आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे गॅमेट्स इन्व्हॉल्व नाही आहेत, त्याच्यामुळे जेनेटिक रिकॉम्बिनेशन हा एक ड्रॉबॅक आहे आणि प्रोसेस फास्ट आहे. असे तुम्हाला छान 4 ते 5 पॉईंट्स मिळालेत. तुम्हाला कुठलेही 4 पॉईंट्स करायचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आता याच्यामध्ये काय करायचं आहे, तर हे सगळं जे इन्फॉर्मेशन आहे ती मोस्ट ऑफ द इन्फॉर्मेशन ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये आहे, तर तुम्हाला ते नाही करायचं आहे. तुम्हाला याचा एक फ्लोचार्ट बनवायचा आहे की असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आहे बायनरी फ्युजन, आणि बायनरी फ्युजनमध्ये 3 टाईप्स आहेत. पहिलं म्हणजे सिम्पल बायनरी फ्युजन, ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन, लॉन्जिट्युडिनल बायनरी फ्युजन. मग आता ह्याच्या खाली लिहा, तुम्ही असं फ्लोचार्ट बनवा छान. आणि तुम्ही जर हे सगळं फॉलो केलं मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे, तर माझ्यासारखे तुम्हाला पण 100 आउट ऑफ 100 मार्क्स मिळतील सायन्समध्ये. सो काही वेगळं प्लॅन वगैरे जोडायची गरज नाही आहे. सरळ इथल्या इथे थोडासा एक फ्लोचार्ट बनवा. कसं करायचं आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन, त्याच्यामध्ये पहिला पार्ट आहे बायनरी फ्युजन, त्याच्यामध्ये पहिला आहे सिम्पल बायनरी फ्युजन, दुसरा आहे ट्रान्सवर्स, तिसरा आहे लॉन्जिट्युडिनल. सिम्पल बायनरी फ्युजनच्या खाली तुम्हाला याची डेफिनेशन लिहायची आहे. म्हणजेच काय की इथे कुठल्याही प्लेनमधून कुठल्याही कुठल्याही ॲक्सिसमधून इथे डिव्हिजन होणार आहे, त्याला आपण म्हणतो सिम्पल बायनरी फ्युजन. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इथे बघा, इथे तुम्हाला सगळं हे पण पाहायला मिळतं, डेफिनेशन्स वगैरे सगळं. लॅक ऑफ शेप असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत सिम्पल बायनरी फ्युजन. नेक्स्ट आहे ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन, जर तो जो प्लेन आहे तो ट्रान्सवर्सली डिवाइड होणार असेल तर, आणि लॉन्जिट्युडिनल जर तो लॉन्जिट्युडिनली डिवाइड होणार असेल तर. मग खाली याचे एक्झाम्पल्स लिहायचे आहेत. सिम्पलचे अमिबा, ट्रान्सवर्सचं पॅरामेशियम आणि लॉन्जिट्युडिनलचं आपलं हे युग्लिना. ठीक आहे, एवढंच तुम्हाला करायचं आहे. बाकी हे जे अदलमधलं आहे ते स्किप करा, जेणेकरून तुम्हाला जो काही लक्षात ठेवायचा कॉन्टेंट आहे तो एवढाच आहे. आता याच्यावरती जर तुम्हाला आलं शॉर्ट नोट, तर तुम्हाला हा जो फ्लो चार्ट आहे त्याला फक्त डिस्क्राईब करायचं आहे. पहिलं तर तुम्ही बायनरी फ्युजन काय आहे ते सांगणार, मग त्याचे टाईप्स लिहिणार, प्रत्येक टाईपला 1-2 ओळीमध्ये फक्त एक्सप्लेन करणार, खाली त्याचं एक्झाम्पल लिहिणार, आणि शक्य असेल तर डायग्राम पण ड्रॉ करा. डायग्राम इझी आहे, याच्यामध्ये काहीच अवघड नाही आहे. ऑलमोस्ट या दोन्ही डायग्राम सेमच आहेत, फक्त प्लेन ऑफ द फ्युजन जे आहे तर ते डिफरंट आहे. नेक्स्ट आहे मल्टिपल फ्युजन. आता मल्टिपल फ्युजनमध्ये तुम्हाला हे माहिती पाहिजे की हे नेमकं कधी होतं, किंवा फेवरेबल कंडिशनमध्ये होते की अनफेवरेबल कंडिशनमध्ये होतं. दुसरी गोष्ट, तुम्ही जर डायग्राम लक्षात ठेवली तर ही जी प्रोसेस आहे ती लक्षात ठेवायला खूप इझी आहे. याच्या भोवती तुम्हाला एक सिस्ट पाहायला मिळते. तर अनफेवरेबल कंडिशनमध्ये ही सिस्ट बनवतं, त्याच्या आतमध्ये जे सगळे न्यूक्लियस आहेत तर ते डिवाईड होतात, खूप सारी न्यूक्लियाय बनतात, आणि प्रत्येक न्यूक्लियाय एक नवीन डॉटर अमिबा असतो. आणि जेव्हा फेवरेबल कंडिशन येईल तेव्हा ही सिस्ट ब्रेकडाऊन होणार आणि याच्यामधून हे सगळे डॉटर अमिबा बाहेर पडणार. ठीक आहे. सो एवढी सिंपल प्रोसेस आहे, याच्यामध्ये काहीही अवघड नाही आहे, एकदम सोपं मस्त सिंपल आहे. सो हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. एक्झाममध्ये हे नाही विचारलं गेलं आहे. इफ यू वॉन्ट यू कॅन. जर नाही वेळ नसेल तर तुम्ही हे स्किप केलं तरी पण चालेल. नेक्स्ट आहे बडिंग. हे मात्र स्किप करू नका, कारण बडिंग विचारलं जातं. ही ॲक्टिव्हिटी करायची नाही आहे, विथ डायग्राम एक्सप्लेन करायचं आहे बडिंग. आणि या ठिकाणी तुम्हाला सुरुवात करायची आहे ईस्ट सेल्स परफॉर्मिंग बडिंग, ईस्ट सेल परफॉर्म्स बडिंग, एवढी परफॉर्म्स बडिंग, आणि मग ते कसं परफॉर्म करतं हे तुम्हाला घ्यायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे फ्रॅगमेंटेशन. तुम्ही पाहिलं असेल तर PYQsमध्ये फ्रॅगमेंटेशनवरती क्वेश्चन विचारला गेला होता.
तर याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय किंवा तुम्हाला असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स याच्यावरती शॉर्ट नोट येऊ शकते. यासाठी पण तुम्ही छान फ्लोचार्ट तयार करा. फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, बडिंग आणि व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन असं लिहा आणि मग प्रत्येकाच्या खाली त्याचे 1 ते 2 ओळींमध्ये डेफिनेशन आणि त्याचं एक्झाम्पल असं करा. हे जर तुम्ही केलं तर हा चॅप्टर लक्षात ठेवायला खूप इझी आहे. आणि ट्रस्ट मी हे सगळं थिअरोटिकल एवढं लक्षात ठेवण्यापेक्षा जर तुम्ही फ्लोचार्ट्स बनवले तर तुम्हाला एक्झामच्या आधी रिव्हिजन करायला पण किंवा आहे असं कॉन्टेंट लक्षात ठेवायला पण खूप मदत होईल. सो आता फ्रॅगमेंटेशनमध्ये काय आहे की एक पूर्ण फ्रॅगमेंट आहे, म्हणजे एक पूर्ण ऑर्गॅनिझम आहे, त्याचं खूप साऱ्या फ्रॅगमेंट्समध्ये ब्रेकडाऊन होतं आणि प्रत्येक फ्रॅगमेंट जो आहे तो ॲज अ नवीन ऑर्गॅनिझममधून काम करायला लागतो किंवा नवीन ऑर्गॅनिझम म्हणून जीवन जगायला लागतो. ठीक आहे. सो एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम्पल्समध्ये स्पायरोगायरा लक्षात ठेवू शकता. एवढं लक्षात ठेवा की स्पायरोगायरा, सायकॉन हे फ्रॅगमेंटेशन दाखवतात, कारण तुम्हाला MCQsमध्ये उलटा प्रश्न पण येऊ शकतो. नेक्स्ट आहे रिजनरेशन. इफ यू वॉन्ट यू कॅन डू, किंवा तुम्ही स्किप केला तरी पण चालेल, पण एक बेसिक आयडिया ठेवा की रिजनरेशन काय आहे, कारण तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्समध्ये हा डायग्राम दिला जाऊ शकतो आणि विचारलं जाऊ शकतं की हे कोणतं रिप्रोडक्शन आहे. सो त्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे की हे कोणतं रिप्रोडक्शन आहे आणि एका ओळीमध्ये एक्सप्लेन पण करता आलं पाहिजे. एक्सप्लेन करण्यासाठी फक्त एवढं सफिशियंट आहे की त्याचा जो पार्ट आहे तो ते रिजनरेट करते, बाकी सगळं तुम्ही स्किप करू शकता. नेक्स्ट आहे बडिंग. आता त्यांनी जर क्वेश्चनमध्ये फक्त बडिंग दिलं, युनिसेल्युलर की मल्टीसेल्युलर हे स्पेसिफाय नाही केलं, तर तुम्हाला दोन्ही पण जे बडिंग आहे तर ते एक्सप्लेन करावे लागतील. पण त्यांनी जर मेन्शन केलं आहे की कोणतं बडिंग लिहायचं आहे, मल्टीसेल्युलर की युनिसेल्युलर, तर तुम्हाला तेच लिहायचं आहे. किंवा त्यांनी बडिंग इन हायड्रा असं जर क्वेश्चन दिला तर तुम्हाला बडिंग इन हायड्रा लिहायचं आहे. ठीक आहे, अलॉंग विथ डायग्राम्स पण. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन याच्यामध्ये तुम्हाला शक्यतो हे नाही विचारलं गेलं आहे, पण तुम्हाला माहिती पाहिजे की व्हेजिटेटिव्ह पार्ट्स कोणते आहेत, कारण ऑड मॅन आउटमध्ये हे चुकून ह्याच्यामध्ये एखादं नवीनच कुठला तरी पार्ट दिला जातो आणि तो तुम्हाला त्याच्यातून आयडेंटिफाय करायचा असतो किंवा ऑड मॅन आउट ओळखायचा असतो. ठीक आहे. स्पोर फॉर्मेशन तुम्ही स्किप करू शकता. नेक्स्ट आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये तुम्हाला ॲटलिस्ट हे लिहायला नाही विचारलं जाणार, पण सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल जेव्हा तुम्ही डिफरन्स बिटवीन कराल तेव्हा तुम्हाला हे काही कॅरेक्टर्स माहिती पाहिजेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावर्स किंवा प्लांट्स, फ्लावर्स नाही, प्लांट्स. त्याच्यामध्ये हे फ्लावर खूप महत्त्वाचं आहे. एक्झाममध्ये खूपदा येऊन गेले, खूपदा जेव्हा तुम्हाला फ्लावरचं डायग्राम स्वतः ड्रॉ करायचं असतं, नेमिंग पण स्वतःच करायचं असतं आणि ही प्रोसेस कशी होते ते पण लिहायचं असतं. सो हा प्रश्न साधारणतः 4 ते 5 मार्कांच्या वेटेजचा आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेस्ड जर हा क्वेश्चन करायचा असेल तर कसा होऊ शकतो, हे सगळे डायग्राम्सला इथे ब्लँक देऊन इथे A, इथे B, इथे C असं काही दिलं जाईल आणि तुम्हाला ABCची नावं लिहायची आहेत. दुसरी गोष्ट याच्यामध्ये ॲक्सेसरी आणि इसेन्शियल वोरल्स कुठले आहेत त्यांची नावं लिहायची आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे फ्लावर कसं रिस्पॉन्सिबल आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन प्लांट्समध्ये होण्यासाठी हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. सो असं 3 मार्कांसाठी ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न पण बनू शकतो. आणि दुसरा प्रश्न म्हणजे सगळं तुम्हाला लिहावं लागेल, डायग्राम वगैरे सगळं तुम्हाला ड्रॉ करावं लागेल. सो असं जेव्हा येईल तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हे जे फ्लोरल वोरल्स आहेत ते कोणते आहेत आणि त्यांच्यामधलं ॲक्सेसरी कुठला आहे आणि इसेन्शियल कुठला आहे ते लिहायचं आहे. दुसरी गोष्ट थोडक्यात एक्सप्लेन करायचं आहे की इथून अशा पद्धतीने अँथर्स येतात, मग त्यातमध्ये जातात, मग इथे जे गॅमेट्स आहेत त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होतं. सो बेसिकली हे तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे, खूप जास्त मोठं लिहायची गरज नाही आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला MCQsमध्ये कधी बायसेक्शुअल कुठला आहे, युनिसेक्शुअल कुठला आहे हे येतं. जर तुम्हाला रिप्रोडक्शन इन प्लांट्समध्ये आलं तर त्याच्यामध्ये हे मेन्शन करायची गरज नाही आहे, कारण त्याच्यामध्ये फक्त प्लांट्समधलं रिप्रोडक्शन मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट आहे पॉलिनेशनमध्ये डबल फर्टिलायझेशन हा क्वेश्चन खूपदा विचारला जातो, त्याच्यामुळे तुम्हाला हे करायचंच आहे. आणि डबल फर्टिलायझेशनमध्ये तुम्हाला कोणती डायग्राम ड्रॉ करायची आहे बघा. डिरेक्टली तुम्ही या 2 डायग्राम्स ड्रॉ करू शकता, सगळी प्रोसेस दाखवायची गरज नाही आहे. इथून गॅमेट्स आतमध्ये आलेत ना, बाद झालं. इथे तुम्हाला गॅमेट्स इथे गॅमेट्स दाखवायचे आहेत फक्त, म्हणजे याचा अर्थ गॅमेट्सवरून आतमध्ये आले आणि पोलन ट्यूब दाखवायला विसरायची नाही आहे. आणि मग डिरेक्टली तुम्ही याच्या आतमधला जो व्ह्यू आहे तो दाखवू शकता. हे नाही केलं तरी पण चालेल, पण डबल फर्टिलायझेशन करा, खूप महत्त्वाचं आहे. हे स्किप करू शकता, हे पण स्किप करू शकता, चालेल. आता याच्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मोस्टली फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ड्रॉ करायला येते. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पण ड्रॉ करायला आली आहे, बट खूप कमी वेळ आहे. मग याच्यामध्ये क्वेश्चन्स कसे येतात तर अगेन इथे ब्लँक दिलं जाईल, A, B, C असं काय तुम्हाला दिलं जाईल. ठीक आहे. सो याचे तुम्हाला नावं लिहिण्यासाठी येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो स्पर्मचा पाथ आहे, म्हणजे जेव्हा स्पर्म इथे टेस्टिसमध्ये बनतं आहे तेव्हापासून ते पेनिसमधून इजॅक्युलेट होईपर्यंतचा जो काही पाथ आहे तो पाथ लिहायला विचारला जातो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला क्रमाने सगळ्या पार्ट्सची नावं लिहायची आहेत.
नेक्स्ट आहे, हे ॲज सच एक्सप्लेन करायला येत नाही, पण याच्यावरती खूप छोटे छोटे बारके प्रश्न एकेका मार्कासाठी वगैरे तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेसमध्ये विचारले जाऊ शकतात. सो डायग्राम लक्षात ठेवा, ड्रॉ करायला महत्त्वाचं नाही आहे, पण नावं सगळी लक्षात असली पाहिजेत, कारण शक्यतो ड्रॉ करायला नाही आहेत, फिमेल येऊ शकते, मेल नाही आहेत. याच्यामध्ये आता तुम्हाला नेक्स्ट आहे, हे सरप्रायझिंग वगैरे काही येत नाही, सो तुम्ही स्किप करू शकता. नेक्स्ट आहे, तुम्हाला सेमेन म्हणजे काय माहिती पाहिजे. तर सेमेन म्हणजे फक्त स्पर्म नाही आहे, तर स्पर्मसोबत जे पण सिक्रिशन्स आहेत ते सुद्धा आहेत. सो हे पण तुम्हाला एका मार्काला येऊ शकतं. अजून एक ते म्हणजे ग्लँड्स कुठले आहेत मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये. तर प्रोस्टेट ग्लँड आहे, कॉपर्स ग्लँड आहे आणि समायनल वेसिकल आहे. सो ही 3 नावं लक्षात ठेवायची आहेत. अगेन तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेसमध्ये एका मार्काला असे 3 ते 4 प्रश्न येऊ शकतात, 3 ते 5 प्रश्न येऊ शकतात 3 किंवा 5 मार्काला. ठीक आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम ड्रॉ करायला येतेच, त्याच्यामुळे ही ड्रॉ करायचीच आहे, कंपल्सरी प्रॅक्टिस करायचीच आहे. हे तुम्ही नाही केलं तरी पण चालेल, पण जर तुम्हाला हे जे स्ट्रक्चर आहे ते ड्रॉ करा, 2 मार्कांना आलं तर फक्त ड्रॉ करा, पण जर 3 मार्कांना आलं तर ड्रॉ करून तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन पण लिहावी लागेल, कारण 3 मार्कांना फक्त डायग्राम हे बरोबर नाही आहे, म्हणजे तेवढं वेटेज नाही आहे, कारण नावं पण फक्त 4च आहेत त्याच्यामुळे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, इफ यू वॉन्ट तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. नेक्स्ट आहे की तुम्हाला हे एक्सप्लेन करायचं आहे की चाइल्डचं सेक्स डिटर्मिनेशन कसं होतं. सो त्यासाठी फिमेल रिस्पॉन्सिबल आहे की मेल, इवन कोणीच रिस्पॉन्सिबल असं नाही आहे, बट पुस्तकामध्ये दिलं आहे त्याप्रमाणे कोण रिस्पॉन्सिबल आहे ते तुम्हाला लिहायचं असतं, किंवा हाऊ मेल इज रिस्पॉन्सिबल फॉर, किंवा हाऊ मेल गॅमेट इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ सेक्स ऑफ अ चाइल्ड. हे तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो, त्याच्यामुळे हा पूर्ण चार्ट खूप महत्त्वाचा आहे. इथे तुम्हाला डायग्राम्स ड्रॉ न करता मेल फिमेल लिहायचं असलं तर लिहू शकता, किंवा डायग्राम ड्रॉ केला तरी पण चालेल. हे तुम्ही हवं तर स्किप करू शकता. हे बघा, इथे पण दिले की मेल इज टोटली रिस्पॉन्सिबल फॉर दिस, त्याच्यामुळे ह्यातला पण काहीतरी कॉन्टेंट तुम्ही त्याच्यामध्ये ॲड केलं तरी पण चालेल. मेन्स्ट्रुअल सायकल एक अतिशय महत्त्वाचा, खूपदा विचारला गेलेला टॉपिक. याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम ड्रॉ करा असा प्रश्न येत नाही, डायग्राम ड्रॉ करून दिला जातो, आणि मग याच्यामध्ये कुठले तरी नावं मिसिंग असतील, ॲज युज्युअल हॉर्मोन्सची नावं मिसिंग असतील, किंवा इथे जे काही कॉर्पस लिटियम, कॉर्पस अल्बिकन्स बनले हे मिसिंग असेल, तर असे तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन्स येतात. डायग्राम ड्रॉ करायची म्हणजे प्रॅक्टिस करायची गरज नाही, कारण ड्रॉ करायला येतच नाही ती. आणि त्यासोबतच तुम्हाला डायग्राम दिली जाईल, मग आयडेंटिफाय करा की ही कशाची डायग्राम आहे आणि ती प्रोसेस लिहा, असं मात्र प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रोसेस माहिती असली पाहिजे. दुसरी गोष्ट, मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये कोणते कोणते हॉर्मोन्स येतात, तर या 4 हॉर्मोन्सची नावं तुम्हाला माहिती असली पाहिजेत, कारण हा क्वेश्चन तुम्हाला डायग्राम बेसवरती येतो, किंवा आन्सर इन 1 सेंटेन्समध्ये येतो. ठीक आहे. आता जर डायग्राम आली तर क्वेश्चन येऊ शकतं, व्हॉट इज मीन बाय मेन्स्ट्रुअल सायकल, विच आर द हॉर्मोन्स रिस्पॉन्सिबल फॉर मेन्स्ट्रुअल सायकल, आणि अजून एक तुम्हाला येऊ शकतं, व्हॉट इज मीन बाय ओव्ह्युलेशन. सो असे 3 क्वेश्चन्स येऊ शकतात 3 मार्कांसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की इथे तुम्हाला अजून एक इन्फॉर्मेशन पाहायला मिळते, नाही ठीक आहे, तुम्ही हे स्किप करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. सो तुम्हाला एखादा असा क्वेश्चन दिला जाऊ शकतो की चाइल्डलेस कपलसाठी काय काय सोल्युशन्स आहेत. सो त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जर असा प्रश्न आला तर आधी तुम्हाला ते कपल चाइल्डलेस का असू शकतं, किंवा त्याच्यामागचे रिझन्स काय आहेत हे आधी एक्सप्लेन करावे लागेल, आणि मग ते एक्सप्लेन केल्यानंतर त्या रिझन्सला ओव्हरकम करणारे कोणत्या टेक्निक्स आहेत. फॉर एक्झाम्पल इन्व्हिट्रो आहे, सरोगेसी आहे, स्पर्म बँक आहे. आता याच्यामध्ये हे एवढं दिलं ते एवढंच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करावं लागेल, याच्यामध्ये तुम्ही काही स्किप नाही करू शकत. बट तुम्ही स्वतःच्या लँग्वेजमध्ये याला अजून इझी बनवू शकता. आहे असं लिहायची गरज नाही आहे, तुम्ही कन्वर्ट करू शकता याला इंग्लिशमध्ये, आणि सिम्पल लँग्वेजमध्ये शॉर्टमध्ये पण कन्वर्ट करू शकता. आता आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मोनोझायगोटिक ट्विन्स आणि डायझायगोटिक ट्विन्स. तर याच्यामध्ये फक्त डेफिनेशन किंवा डिफरन्ससाठी येऊ शकतं, मग दोघं आयडेंटिकल आहेत का, जेंडर सेम आहे का, किंवा कशामुळे होतात. सो ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला लिहाव्या लागतील 4 पॉईंट्समध्ये. त्याच्यानंतर डन. नेक्स्ट आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजन. तर याच्यावरती क्वेश्चन आला तर येऊ शकतो, बट एवढा जास्त महत्त्वाचा नाही आहे. नेक्स्ट आहे सेक्शुअल डिसीज कोणते कोणते आहेत, किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज कुठले कुठले आहेत, तर यांची नावं फक्त लक्षात ठेवा. आलं तर आन्सर इन 1 सेंटेन्समध्ये किंवा नेम द फॉलोविंगमध्ये एका मार्कासाठी येऊ शकतं. ॲज युज्युअल डिफरन्स तुम्हाला करायचाच आहे. फिलिंग द ब्लँक्स मात्र सगळे करा. आणि तुम्हाला माहिती असेल की क्वेश्चन नंबर 5 हा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असू शकतो, त्याच्यामुळे तुम्हाला एखादा पॅरेग्राफ दिला जाईल आणि तो फिल करायचा आहे. तुम्हाला इथे शब्द पण दिले जातील, तुम्हाला फक्त प्रॉपर शब्द जो असेल, करेक्ट शब्द जो असेल तो त्या पॅरेग्राफमध्ये लिहायचा आहे. सो
सो या एखाद्या अशा क्वेश्चनची प्रॅक्टिस करा, कारण असे क्वेश्चन्स पण येतात आणि जेव्हा असा क्वेश्चन एक्झाममध्ये येईल तेव्हा तुम्हाला हे पूर्ण पॅरेग्राफ लिहावा लागतो आणि मग इथलं जे काही आन्सर आहे तिथे लिहायचं, त्याच्याखाली अंडरलाईन करायचं, असं करत करत तुम्हाला पूर्ण पॅरेग्राफ लिहावा लागतो. सो असा क्वेश्चन तेव्हाच निवडा जेव्हा तुमच्याकडे खूप वेळ असेल, कारण हे पूर्ण लिहायचं आहे आणि मग याच्यामध्ये तुम्हाला ते जे शब्द आहेत तर ते फिल करायचे आहेत. ठीक आहे. बाकी डायग्राम्स कोणते येणार हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. सो आय होप की तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं कळली असतील. हे जे आहे याचं पण आन्सर तुम्हाला माहिती आहे, हे तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित करायचं आहे. बाकी हे सगळे क्वेश्चन जे पण एक्सरसाइजमध्ये आहेत ते सगळे आपण कवर केलेले आहेत. सो तुम्ही फक्त सांगितलेले क्वेश्चन्स केले तरी पण चालतील. एक्सरसाइजमधले फक्त फिलिंग द ब्लँक्स वगैरे करायचं आहे आणि हा एक नवीन क्वेश्चन. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.